ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आपण गुंतवणूक केलेल्या रकमेचे नफ्यात रूपांतरण होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु उत्तम कंपनीची निवड करण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या किंवा कोणीतरी सांगल त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. म्हणजेच काय, तर त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीच्या शेअर्समध्ये रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास मिळतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 80 नंबरची कंपनी असलेली ABB इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवत आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे ABB इंडिया. आणि ABB इंडिया ही कंपनी मित्रांनो इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, ABB इंडिया ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत CG पॉवर, सिमेन्स एनर्जी, सिमेन्स, वारी एनर्जीज, तसेच हॅवेल्स इंडिया, सुझलॉन एनर्जी. मित्रांनो, ABB इंडिया ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 14 नोव्हेंबर 2025 आणि आज ABB इंडिया ह्या कंपनीच्या एका शेअरची चालू किंमत म्हणजेच करंट व्हॅल्यू 4,952 रुपये 50 पैसे होती. ह्या किमतीला हा शेअर क्लोज झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा 52वी हाय व 52वी क्लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी क्लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय, व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी क्लो. तर मित्रांनो, ABB इंडिया ह्या कंपनीचा 52वी हाय किंमत आहे 7,960 रुपये व 52वी क्लो किंमत आहे 4,684 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास ABB इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 4,195 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास ABB इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स 980 रुपये ह्या किमतीला 5 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 980 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास
10 वर्षातील कमीत कमी किंमत जर बघितली तर ABB इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे 722 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, ABB इंडिया ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,04,947 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने ही आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 80 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बघणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, ABB इंडिया ह्या कंपनीला 2024 साली 1874 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2023 साली 1248 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 1025 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2022 साली 532 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 532 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2020 साली 230 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक सध्या किती टक्के मालक आहेत, म्हणजे त्या कंपनीचा मालकी हक्क कुणाकडे किती टक्के आहे हे पाहणे. तर मित्रांनो, ABB इंडिया ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक. थोडक्यात त्या कंपनीचे मालक, तर त्यांचा हिस्सा 75% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. त्यामध्ये कोण कोण येतं, त्यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि त्यांचा हिस्सा ABB इंडिया ह्या कंपनीत 8.31% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा ABB इंडिया ह्या कंपनीत 8.29% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण ABB इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, ABB इंडिया ह्या कंपनीला 2020 साली 230 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2024 साली 1874 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच काय, तर त्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये भरघोस वाढ झालेली आहे. त्यामुळेच ABB इंडिया या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 4,195 रुपयाला, 5 वर्षातील कमीत कमी किंमत 980 रुपयाला, 10 वर्षातील कमीत कमी किंमत 722 रुपयाला मिळत होता, तोच ABB इंडिया या कंपनीचा एक शेअरचा आत्ता करंट व्हॅल्यूला 4,952 रुपये 50 पैशाला मिळत आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर ABB इंडिया ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी कमीत कमी 4,195. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच जर शेअर पकडला तर 2 वर्षापूर्वी त्यात 4,195 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 980 रुपये गुंतवले असते, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 722 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 4,952 रुपये झालेले आहेत. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीनं भरघोस नफा दिलेला आहे.
10 वर्षाचं जर बघितलं तर 10 वर्षात ह्या कंपनीनं सुमारे 6.85 पट इतका परतावा गुंतवणूकदारांना दिलेला आहे. म्हणजे जवळजवळ 7 पट ह्या कंपनीचा शेअर्स वाढलेला आहे. म्हणजे 722 रुपयाचे 4,952 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफ.डीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की ABB इंडिया ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर. त्यांचा हिस्सा 75% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, जी कंपनी प्रमोटर होल्डिंगनुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. परंतु ABB इंडिया ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 75% म्हणजे अतिशय उत्तम आहे. म्हणजेच प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ABB इंडिया ही मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे. परंतु ह्या कंपनीचं 2025 सालचं वार्षिक उत्पन्न म्हणजे वार्षिक नेट प्रॉफिटचा डाटा कुठंही उपलब्ध नाही. त्यामुळे ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत वाढत आहे. परंतु ही कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक आहे. त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, ABB इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त व्हिडिओ आपले शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम शेअर निवडीसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या प्रियजनांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती. भारत माता की जय.